मेल्यानंतर सुधारायचं की जिवंतपणे सुधारायचं? दोन मित्र होते. दोन मध्ये एक होतं त्याचं नाव जॉन आणि एक होतं नाव बिल. आणि दोघातलंही मैत्री होती. पण एक दिवस लई एवढी खटकलं, दुश्मनी झाली, कट्टर दुश्मनी. 5, 10, 20, 25 वर्षापर्यंत एकमेकाची फुल डेंजर दुश्मन होते. आणि शेवटी तो जॉन हॉस्पिटलच्या बेडवर होता आणि डॉक्टरने सांगितलं होतं की आखरी 2-3 दिवस राहिले, तर भेटायचं असेल कोणाला वगैरे पाहुण्यांना तर भेटून घ्या. त्यानंतर मग लास्टच्या 3ऱ्या दिवशी जॉनला लक्षात आलं सगळ्यांना भेटून झालंय, पण बिलला पण भेटलं पाहिजे. तर त्याने बिलला फोन करायला लावला आणि बोलवून घेतलं आणि म्हणला जे झालं ते त्याच्याबद्दल मला माफ कर, मी माफी मागतो. मग त्यानंतर दोघं पण एकमेकाच्या गळ्यात पडून रडायला लागले. तो पण माफी मागायला लागला. दोघं एकमेकाला सॉरी म्हणायला लागले. म्हणले आता मी चाललोय पण तू जग. दोघं खुश होऊन वगैरे निघायला लागला जॉन आणि म्हणला थांब, मी जर मेलो नाही तर हे डील कॅन्सल. हा काय म्हणला? मेलो नाही तर हे डील. मेल्यानंतर सगळं सोडायला जर तयार असताल तर काहीच फायदा नाहीये. जीवन जगताना जीवनामधले असे घाणेरडे विचार सोडून जो जीवन जगतो तो स्वतःसाठी आणि परिवारासाठी आणि समाजासाठी फार मोठं कार्य करतो.